यंदाची निवडणूक फार वेगळी दिसते. अजूनही नेमक्या कोणत्या दिशेनं ही निवडणूक चालली आहे याचा अंदाज भल्या भल्यांना येत नाहीये. पहिल्या टप्प्यातलं मतदान जवळ आलंय तरी सुद्धा हा अंदाज काही केल्या होत नाहीये. आणि या निवडणुकीमध्ये एकीकडे मोदींची लाटही दिसत नाही आणि दुसरीकडे सत्ताधाऱ्यांच्या विरोधात तीव्र नाराजी मतदारांमध्ये आहे असंही दिसत नाही. नेमकी ही निवडणूक कशी आहे यावरच बोलायला आज आपल्या सोबत आहेत राष्ट्रवादीचे नेते शरद पवार. सर, जय महाराष्ट्र न्यूज मध्ये तुमचं स्वागत आहे. नरेंद्र मोदी जेव्हा भाजपचे पुन्हा पंतप्रधान पदाचे दावेदार आहेत, त्यांची प्रचार नीती अगदी स्पष्ट आहे. ज्या ज्या राज्यात जातील त्या त्या राज्यातला जो प्रमुख विरोधक आहे त्याचं नाव घेऊन ते टीका करतायत. म्हणजे महाराष्ट्रामध्ये आल्यानंतर तुमच्यावर त्यांनी इतकी टीका केली की तुमच्या घरापर्यंत ते पोहोचले. खरं काय, पहिला सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, या देशातला फार मोठा घटक आहे. आज जो खरा अस्वस्थ मला दिसतो, मी फिरतोय त्याच्यामध्ये, तो म्हणजे बळीराजा, या देशातला शेतकरी. आणि हा सगळा शेतकरी जो घटक आहे तो अस्वस्थ आहे. त्याचं कारण हे आहे की या राज्यकर्त्यांनी, सध्या ज्यांच्या हातात सूत्र आहे, त्यांनी राज्यावर येण्याच्या पूर्वी अतिशय वारेमाप अशा प्रकारची आश्वासनं दिली आणि काहीतरी वेगळं चित्र तयार केलं. आज याच्या उलटी स्थिती आहे. आज शेतकऱ्यांच्यामध्ये चर्चा कशाची, तर आत्महत्याची. आत्महत्या का करतो शेतकरी? आज मोदी साहेब एका सभेमध्ये म्हणले की शरदराव, तुम्ही शेतीमंत्री होता, आत्महत्या होत आहेत शेतकऱ्यांच्या. कबूल आहे, मी शेतीमंत्री होतो तेव्हाही आत्महत्या झाल्या. आणि आत्महत्याची माहिती ज्यावेळी मला मिळाली यवतमाळ जिल्ह्यातली, जिल्हाधिकाऱ्यांच्याकडून मी अधिक माहिती घेतली आणि ताबडतोब प्रधानमंत्र्यांच्याकडे गेलो आणि त्यांनी सांगितलं की ही आत्महत्या ही अत्यंत गंभीर गोष्ट आहे. आपण दोघांनी तिथं गेलं पाहिजे, त्यांच्या कुटुंबियांना भेटलं पाहिजे, कारण मीमांसा केली पाहिजे आणि आपल्या पॉलिसीजमध्ये आवश्यकता असेल तिथं प्रो फार्मिंग, शेतकऱ्यांच्या हिताची नीती ही आणखीन सुधारली पाहिजे आणि त्यासाठी सगळे कार्यक्रम करून आपण कॅन्सल करून जाऊया. त्यांनी ॲक्सेप्ट केलं. दुसऱ्या दिवशी आम्ही दिल्लीहून नागपूरला आलो, नागपूरवरून यवतमाळ जिल्ह्यात गेलो. रिझर्व्ह बँकाने नाबार्डकडनं सगळी माहिती घेतली शेतकऱ्यांच्या कर्जाची. खूप वेळेला बँकांची आर्थिक ताकद ही दुबळी झाली तर केंद्र सरकार बँकांच्यामध्ये पैसे भरतं. ही दुबळी का होते? धनिकांच्याकडून घेतलेली रक्कम परत न आल्यावर बँका दुर्बळ होतात आणि मग धनिकांनी न दिलेल्या पैशाची पूर्तता करण्याच्यासाठी केंद्र सरकार बँकांच्यामध्ये पैसे भरतं. मग शेतकरी हा संकटग्रस्त झाला, निसर्गाच्या लढीप्रमाणे झाला. त्यामुळे त्याला कर्जमुक्ती का द्यायची नाही, कर्जमाफी का करायची नाही, हा विचार आम्ही केला आणि 10 ते 12 दिवसामध्ये 70,000 कोटीचं कर्ज माफ करायचा निर्णय घेतला. आज काय दिसते? हे सरकार आलं तर 5 वर्ष झाले, त्याने आम्हाला लोकांच्या टीका टिप्पणी केली. पण आज मला प्रश्न जो आत्महत्याचा विचारला, आज मोदी साहेबांनी, महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी या आत्महत्या होतात त्याच्यावरचं उत्तर द्यावं. गेल्या 2 वर्षामध्ये या आपल्याकडं 11,998 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. 2 वर्षात 11,900 म्हणजे 12,000, जवळपास 6,000 प्रतिवर्षी आत्महत्या 2 वर्षात झाल्या. आणि काय केलं त्याच्यासाठी? कुठलंही पाऊल टाकलं नाही. मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलं काहीतरी आम्ही कर्जमाफी करू. ती कर्जमाफी मिळालीच नाही बहुसंख्य लोकांना, काही थोड्या लोकांना मिळाली. अगोदर कर्जमाफी करू म्हणजे आणि मिळालेली नाही, त्याचे 2-2, 3-3 दिवस गेले म्हणून लोक आणखीन संतप्त झाले. आणि म्हणून या सगळ्या प्रश्नाच्या संबंधी, आत्महत्याच्या प्रश्नासंबंधी, कर्जबाजारीपणा घालवण्याच्या संबंधी या सरकारने काही केलेलं नाही आणि याच्यासंबंधी उत्तर काय द्यायचा हा प्रश्न आहे. आणि म्हणून सवन या तुमच्या भाषणांचा, प्रचाराचा रोख
मोदी साहेबांनी 2-3 गोष्टीकडे वळवला. एक, त्याने आम्हाला लोकांचे हल्ले केले. 2, या देशामध्ये जे काही दहशतवाद्यांचे हल्ले झाले त्या संबंधीचा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. आणि या देशामध्ये नसलेला विषय त्यांनी काढला तो म्हणजे हिंदुत्व आणि हिंदू आतंकवाद. म्हणजे पहिल्या निवडणुकीमध्ये फक्त विकास किंवा जात पात धर्म काही काढलं नाही. आणि आता विकास हा शब्दाला एकदम तिलांजली दिलं असं दिसतंय. आणि एकदम हिंदुत्व आणि आरोप केले की हिंदुत्व आतंकवाद हा शब्द कॉइन केला काँग्रेसच्या नेत्यांनी. आणि जो हिंदू कधी आतंकवादाच्या रस्त्यात जात नाही त्याला संकटात आणलं, त्याला ब्लेम केला, त्याला गुन्हेगार ठरवलं. असं म्हणून लोकांच्यातलं हिंदुत्व जागे करून त्यामार्फत काही करता येईल का हा प्रयत्न या लोकांनी केलेला आहे. आणि दुसरं की जो काही प्रकार झाला तो चिंताजनक होता, त्याच्यातलं वाद नाही. जम्मूवरचं श्रीनगरला आपल्या आर्म फोर्सेसच्या गाड्या निघाल्या. जवळपास 2700-2800 जवान आणि अधिकारी त्याच्यामध्ये होते. समोर एक जीप येते, जवान बसलेल्या गाडींच्या आदळते. त्या जीपमध्ये स्फोटक असतात. त्या स्फोटकामुळे 70 जवान 40 जवान जागच्या जागी मृत्युमुखी पडतात. संपूर्ण देशाला धक्का बसतात. हा जो दहशतवाद्यांचा हल्ला आहे याचं कोणी समर्थन करणार नाही. आणि म्हणून दुसऱ्या दिवशी बैठक बोलवली केंद्र सरकारने. आम्हा सगळ्यांना बोलवलं, मी हजर होतो. आणि आम्ही सगळ्यांनी सांगितलं की जवानांच्या हल्ला नॉन ॲक्सेप्टेबल, हे मान्यच होऊ शकत नाही. संपूर्ण देश त्यांच्या पाठीशी उभं राहायला पाहिजे. आणि संपूर्ण देशाने जवानांना शक्ती दिली पाहिजे, त्यांच्या कुटुंबियांना साथ दिली पाहिजे. ही आमच्या सगळ्यांची भूमिका होती. आणि त्याबरोबर ज्या शक्तीने हा प्रकार केला त्या शक्तीला सुद्धा प्रखर संदेश देण्याची गरज आहे. आणि त्यासाठी आर्म फोर्सेसला आपण मोकळीक दिली पाहिजे. नंतर निर्णय घेतला, त्या निर्णयामध्ये हल्ले केले. पण आता हल्ले केले त्याच्यामध्ये एक विमान फाडलं आपलं. अभिनंदन नावाचा एक एअरफोर्सचा अधिकारी MiG-21 विमान त्याचं हे पाकिस्तानने फाडलं. आपण कबूल करतो, फाडलं. पण सुदैवानं अभिनंदन जगला. त्याला पाकिस्तान पोलिसने अटक केलं, सैन्याने तुरुंगात टाकलं. देश सवन आणि त्याची सिंपती ही अभिनंदनच्या मागं होती. आता अभिनंदनची सुटका व्हावी ही देशाची अपेक्षा होती. आणि जो जिनेवा आंतरराष्ट्रीय करार आहे त्या करारानुसार कुठल्याही देशाला अशा प्रकारच्या कैद्याला ठेवता येत नाही, त्यांना सोडावं लागतं. आणि जगातल्या अनेक देशांनी पाकिस्तानवर दबाव आणला, त्यामुळे त्याची सुटका झाली. सगळ्यांना बरं वाटलं, तुम्हाला मला या देशाच्या प्रत्येक नागरिकाला, की अभिनंदन परत आला. अभिनंदन परत आला. त्याचं कुटुंबियांच्यामध्ये समाधान होतं, देशातल्या नागरिकांच्यात समाधान होतं. आणि जगाचा एक दबाव आला पाकिस्तानवर, त्यामुळे हा निर्णय येऊ शकला. पण त्याचं श्रेय हे मोदी आणि त्यांच्या सरकारने घ्यायला सुरुवात केलं. 56 इंच माझी छाती आहे, कुणी काही करू शकत नाही, दहशतवाद्यांच्यापासून आम्ही देशाचं संरक्षण करू, आमचा अजेंडा आहे त्यांच्या विरुद्ध आम्ही जाण्याच्याबद्दलचा. आणि इतके लोक वाढले तितके वाढले. अमित शहाने काहीचा आकडा मोठा दिला, आणखीन काही लोकांनी दुसरे आकडे दिले. त्याच्यात नक्की कोणी किती मारले हा प्रश्न आम्ही कुणी विचारला नाही. पण मोदी पहिल्या दिवसापासून म्हणतात की आम्ही हल्ला करून त्याला उत्तर दिलं. आणि हे म्हणतात की किती लोक वारले हे सांगा. यांचा जवानावर विश्वासच नाही. 100% देशाचा जवानावर विश्वास आहे. आज देशाचा मोदी आणि त्यांच्या सहकाऱ्यांचा विश्वास नाही. पण त्याचं कारण जवानांनी शौर्य दाखवलं आणि त्याचा राजकीय लाभ घेण्याच्या संबंधीची भूमिका
आज हे या ठिकाणी घ्यायला लागलेले आहेत. सर, कालच्या सभेमध्ये तर जवानांच्या नावानं, शहीदांच्या नावानं सुद्धा नरेंद्र मोदींनी भाजपला मत द्या असं आवाहन नवमतदारांना केलं आहे, जे फर्स्ट टाइम वोटर्स आहेत त्यांना. नवमतदार असो किंवा होतं त्यांना बेसिकली जवानांच्या नावावर आपली राजकीय फुली भरून घेण्याचं ते काम करत आहेत. त्यांनी काही केल्याच्या संबंधीची लोकांना समाधान मिळेल आणि पाठिंबा मिळेल अशा प्रकारच्या गोष्टी त्यांनी केल्या नाहीत. आणि त्यावर आता वाचायचं असेल, या सगळ्या परिस्थितीला सामोरं जायचं असेल तर जवानांच्या संदर्भातलं अपील करायचं आणि विरोधी पक्ष जवानांच्या संबंधीची भूमिका हेतूबद्दलची शंका घेतात म्हणून टीका करायची. आज जे सातत्याने सांगतात की आम्ही सोडून आणले, माझी 56 छाती. माझी विनंती आहे मोदी साहेबांना की तुम्ही सोडून आणला, तुम्ही एवढं कर्तृत्व दाखवलं. सगळ्या जगाचं म्हणणं आहे की जिनिव्हा कराराची अंमलबजावणी करावी, हा दबाव आला पाकिस्तानवर, त्यामुळे त्यांची सुटका झाली. पण ठीक आहे, मी काही त्याच्या जास्त खोला जाऊ इच्छित नाही. पण मला एकच प्रश्न विचारायचा आहे, तुम्ही एक जगात स्थान निर्माण केल्याच्यामुळे आपल्याला जगाचा पाठिंबा मिळाला म्हणून त्याची सुटका झाली, हे जर खरं असेल तुमच्या म्हणण्याप्रमाणे, तर कुलभूषण जाधव त्या ठिकाणी गेला 2.5 वर्ष आहे. त्याला सोडून आणण्याच्यासाठी तुमची 36 वर्षाची छाती का नाही फुलाली? आणि म्हणून दुर्दैव आहे की आपल्या निवडणुकीच्या यशाच्यासाठी शंका निर्माण झाल्याच्या नंतर जवानांचा सुद्धा वापर करणं आणि जवानांच्या नावावर विरोधकांच्या टीका टिप्पणी करणं हा एक तरी कार्यक्रम मोदी साहेबांनी घेतलेला दिसतोय. हा दुर्दैव आहे. सर, गोंदियाच्या सभेतही पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राष्ट्रवादीच्या नेत्यांची झोप उडाली आहे. का उडाली आहे तर तिहारमध्ये एक कैदी आला आहे आणि तो बोलू शकतो म्हणून झोप उडाली आहे अशी टीका केली. चांगली गोष्ट आहे. आमचं म्हणणं कोण कैदी आला तर बोलायला लावा ना एकदा. ते जे काहीतरी कोण मिशेल मामा म्हणून काहीतरी सांगतात, कोण मिशेल मामा तर सांगा एकदा बोलायला. कुठल्या राष्ट्रवादीचा कशाशी संबंधित, या सगळ्यांशी संबंध कोणाचाच येण्याची गरज नाही. हे जे लोक काय होते तो कशातला होता, तो जो कोणी आहे तो ते कसले कोणतं ते हेलिकॉप्टर आर्मीच्यासाठी, त्या हेलिकॉप्टरच्या खरेदीमध्ये ते काहीतरी शंका उत्पन्न करतात आणि त्यावरून त्याला संबंधित सापडायला असलेला माणूस अटक केल्याच्यामुळं राष्ट्रवादीच्या लोकांची झोप उडवली त्यांना ध्वनित करायचे. आता ह्याच्यात कोण असू शकतो? हे हेलिकॉप्टर डिफेन्सचं खरेदी करायचा अधिकार कोणाचा? शेतीमंत्र्याचा नाही. हे जे सिव्हिल एव्हिएशन आहे, सिव्हिल एव्हिएशन विमानं वापरतात, ती काही हेलिकॉप्टर घेत नाहीत लष्कराच्यासाठी. पण गोंदियाला एक अतिशय चांगला एअरपोर्ट आणि ट्रेनिंग इन्स्टिट्यूट प्रफुल्ल पटेलनी काढली वैमानिकांची, आणि त्यावर वैमानिक आणि हे यांचं काहीतरी नातं आहे हे दाखवण्याचा याचा फायदा घेऊन एक शंका त्या ठिकाणी लोकांच्या मनात कशी करता येईल या दृष्टीनं हा आरोप त्यांनी केलेला. याच्यात काही तथ्य नाही, त्यांना माहिती. सर, असं तर नाही ना की तुम्ही मध्यंतरी सर्व विरोधकांना एकत्र आणण्याचा प्रयत्न केला. 21-23 विरोधी पक्षाचे जे नेते आहेत ते तुमच्या बंगल्यावरती चर्चेला आले, बहुतेक आले होते, आणि तुम्ही एक कॉमन मिनिमम अजेंड्यावरती आपण काम करायचं, निवडणूक पूर्वच आघाडी कशी होईल यासाठी प्रयत्न केले. त्यामुळे तर कदाचित मोदी आणि भाजप अपसेट झाले नाही. कारण तुमच्या भूमिकेला घेऊन सर्वत्र चर्चा असते की निवडणुकीनंतरही समन्वयकाची भूमिका राहुल गांधी किंवा काँग्रेससाठी तुम्हीच पार पाडू शकता. त्या पोटी तर तुमच्यावर टीका नाही. असं आहे की आम्ही देशातले सगळे नॉन BJP घटकांना एकत्रित आणण्याची प्रक्रिया करत होतो. जेव्हा माझ्या लक्षात आलं की निवडणुकीच्या पूर्वी हे शक्य नाही, कारण प्रत्येक पक्षाचं प्रत्येक राज्यातलं वेगळं स्थान आहे. आता माझा पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष. मला हे मान्य केलं पाहिजे की तामिळनाडूमध्ये आम्ही कोणी काही फोर्स नाही आहे.
तामिळनाडूमध्ये विचार करायचा असेल तर DMKचाच करायला पाहिजे. असं प्रत्येक राज्यातली वेगवेगळी परिस्थिती आहे. आणि म्हणून आम्ही या विचाराशी आलो की आता शक्यतो याच्यामध्ये अधिक न पडता निवडणूक झाल्याच्या नंतर नॉन BJP सगळे लोक असतील त्यांना एकत्र करणं आणि पर्याय देणं. आज आम्ही हा प्रयत्न केला, तो त्यांना कोणाला पसंत नाही. BJP त्यामुळे अस्वस्थ आहे. आता हे थांबवता येत नाही, आम्हाला ते टीका करतात. तुमचा प्राईम मिनिस्टरचा कॅन्डिडेट कोण सांगा. काही सांगायची गरज नाही. उद्या पर्याय द्यायचा असेल तर एकत्र बसून निर्णय घेऊ शकतो निवडणुकीच्या नंतरसुद्धा. 2004मध्ये आम्ही सगळ्यांनी वेगळ्या निवडणुका लढवल्या. काँग्रेस आम्ही सगळे वेगळे होते. निवडणुका झाल्या. निवडणुका तेव्हा वाजपेयींच्यासारखा प्राईम मिनिस्टर होता ज्याची मान्यता जगात आणि देशात अतिशय उत्तम होती. पण तिथं त्यांना बहुमत मिळालं नाही. निवडणुका झाल्या. आम्ही सगळे वेगळे वेगळे होतो. आम्ही सगळे एकत्र बसलो आणि UPAचं फॉर्मेशन आम्ही केलं आणि आम्ही बसून मनमोहन सिंगांचं नाव आम्ही त्या ठिकाणी सजेस्ट केलं. 10 वर्ष आम्ही राज्य देशाचं चालवलं, देशाला स्थिरता दिली. आणि मग ते आज काही म्हणतात तुमचा प्राईम मिनिस्टरचा कॉन्टॅक्ट कोण. ते भाषण करतात महामिरावत आहे, कारण त्यांना हे माहिती आहे की हे धोका आहे त्यांच्या दृष्टीनं. आणि मग ती चेष्टा करतात किंवा कुठाळी करतात की महामिरावत आहे. अरे आम्ही सगळेजण देशातले 5-50 पक्ष आहेत छोटे मोठे एकत्र आलो. आमची जी संख्या आहे त्यापेक्षा भाजप ज्यांना घेऊन पुढे चाललं आहे ती आमच्यापेक्षा जास्त संख्या त्यांची. त्यामुळे ते महामिरावत आम्हाला म्हणतात आणि आमच्यापेक्षा जास्त संघटना पक्ष घेऊन जाणाऱ्या भाजपला आम्ही काय महामिरावत म्हणू. म्हणजे अशा गोष्टीकडे आम्ही लक्ष देत नाही. शेवटी लोकांना पर्याय देण्याच्यासाठी ठोस कार्यक्रम, त्या कार्यक्रम राबवण्याच्या संबंधीचा विश्वास आणि त्या विश्वासाला लोकांचं मिळालेलं समर्थन यावर पर्यायाच्या ठिकाणी अवलंबून राहतो. त्यामुळे व्यक्तिगत टीका करो किंवा महामिरावत म्हणू त्याचा काही निवडणुकीमध्ये उपयोग होणार नाही. आणि हे ध्यानात आले म्हणूनच व्यक्तिगत टीकाचा रोग त्यांनी वाढवलेला आहे. मग ते कर्नाटकामध्ये गेले तर देवेगौडांनी तिथल्या मुख्यमंत्र्यावर करतील, महाराष्ट्रात माझ्यावर करतील, पश्चिम बंगालमध्ये गेले तर ममतावर करतील किंवा आंध्रमध्ये गेले तर चंद्राबाबूवर करतील. हे आपण पाहतोय. सर, अशी एक चर्चा असते अधूनमधून तुमच्या नावाला घेऊनच कोणीही बोलतं, म्हणजे मोठाच नेता नाही छोटे प्रवक्तेही बोलतात की निवडणुकीनंतर जो निकाल येईल तेव्हा शरद पवारांची भूमिका काय असेल. ते राहुल गांधी काँग्रेसकडेच जातील असं नाही तर ते मोदी आणि भाजपकडे पण जाऊ शकतात. इतकीची ते शक्यता नाही. अजिबात नाही म्हणजे नाही. आणि राहुल गांधी असो अन्य राजकीय पक्ष असो जे भाजपच्या विरुद्ध उभे राहायला तयार आहेत आम्ही सगळेजण एकत्र ठेवण्याचा प्रयत्न करू. आणि जे सगळे नॉन BJP एकत्र होतील त्याच्यामध्ये बहुसंख्य लोकांना मान्य असलेलं जे व्यक्तिमत्व असेल, ज्याच्या पाठीशी अधिक संसदेचे सभासद असतील, त्यांना कशाची अपेक्षा न करता आम्ही प्रधानमंत्र्याचा उमेदवार म्हणून पाठिंबा देऊ. सर, तुमची संसदीय कारकीर्द 50 वर्षांपेक्षा जास्त आहे. पण ही निवडणूक जसं मी सुरुवातीला म्हणालो की अजूनही वारं कोणत्या दिशेनं आहे हे स्पष्ट दिसत नाही. पण एक मात्र नक्की आहे की मोदींची लाट नाहीये. तुम्ही कसं बघता? कारण राज्याचा जर का विचार केला तर राज्याच्या ज्या 48 जागा आहे तिथलं तरी वारं तुम्हाला दिशा ओळखता आली आहे? मला महाराष्ट्रात आणि महाराष्ट्राच्या बाहेर भारतीय जनता पार्टीच्या आणि मोदींचे विरोधी वारं आहे असं दिसतं. आणि ते आज नाही, गेले 7-8 महिन्यापासून मला जाणवतं. तुम्ही एक गोष्ट लक्षात घ्या की 1 वर्षाच्या पूर्वी कोणी सांगितलं असतं की मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगडमध्ये भाजपचा पराभव होईल. त्यांची सरकार होती. मागच्या निवडणुकीमध्ये छत्तीसगडमध्ये काँग्रेसचा 1 खासदार आला, मध्य प्रदेशमध्ये 2 आले आणि राजस्थानमध्ये 0 आले. असं असताना तिन्ही ठिकाणी त्यांची राज्ये जातात, तिथं काँग्रेसची राज्ये येतात. हे कशाचं लक्ष आहे? काँग्रेस पक्षात सुद्धा असं यश मिळेल असं कधी वाटलं नाही. आम्ही सगळ्यांनी ठरवलं
की नाही आपण उमेदवार उभे करायचे, काँग्रेसला जायचं असेल तर जाऊन द्या, करायचे असेल तर त्यांना मदत करू. कारण लोकांना परिवर्तन हवंच आम्हाला जाणवत होतं आणि मग आम्ही तेच घेतली. आणि आपल्याला दिसलं की या ठिकाणी काँग्रेस येईल किंवा भाजप पराभूत होईल असं कुणालाही वाटलं नाही, पण ते घडलं. आज त्याचंच व्यापक सुरू, कारण ते घडल्याच्यानंतर लोकांचा आत्मविश्वासही वाढला आहे आता, की हे तिथं होऊ शकतं ते इथं का होऊ शकत नाही, तिथले लोक करू शकतात तर आपण इथं करू शकतो. आणि त्याच्यामुळं आज कोणी म्हणावं न म्हणावं, मतदान ज्यावेळी होईल आणि मोजणी ज्यावेळी होईल त्यावेळी आपल्याला समजेल की भारतीय जनता पार्टीला बहुमत मिळालं नाही आणि मोदी आता प्रधानमंत्र्याचे उमेदवार म्हणून शिल्लक राहिलेले नाहीत. लोकांनी त्यांच्या प्रवृत्तीचा पराभव केला, ह्याचं स्थित्यंतर आपल्याला बघायला मिळेल. सर, महाराष्ट्रात घराण्यांचे वारसदार भाजपनं टिपले. विखे पाटील घराणं असेल किंवा विजयसिंह मोहिते पाटलांचं घराणं असेल, त्यांच्या वारसदाराला भाजपने टिपलं. आणि तुमच्या इकडं अशी चर्चा झाली की तुमचे नातू पार्थ पवार मावळमधनं शेवटी उभेच राहिले. तर ही जी घराण्याची चर्चा सुरू झाली आहे, आता भाजपही घराण्यांच्या दावणीला बांधल्यासारखं झालेलं आहे. तुम्ही कसं बघता या टीकेकडं? कारण येऊन जाऊन मग तो रोग तुमच्यावरती येतो. नाही, माझ्या इथं आनंद काही झालं तर महाराष्ट्रात माझ्यावरच येतं. म्हणजे एकदा मला आठवत आहे, कुणीतरी सांगितलं लातूरला भूकंप झाला त्याला जबाबदार शरद पवार तेवढंच म्हणायचं राहिलं होतं. त्यामुळे ठीक आहे, त्याच्यातनं लोकांना बरं वाटतं, काही लोकांना प्रसिद्धी मिळते, मीडियामध्ये स्पेस मिळते आणि त्यामुळे ते करतात. आणि मलाही आनंद आहे, न खर्च करता जाहिरात होते. तर त्यामुळं त्याच्याबद्दलची माझी काही तक्रार त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची. म्हणजे कसं म्हणतात बघा, विखे पाटील घराणं बाद झालं, बरं गेली ही बॅद गेली असं म्हणतात. तेच मोहिते पाटलांच्या बाबतीत आहे. बरं झालं रणजितसिंह मोहिते पाटील भाजपमध्ये गेले, मोहिते घराण्याची बॅद गेली. आणि त्यामागे कोण आहे तर तुमचं डोकं आहे. मग अशी कुजबूज सुरू होती. कुजबूज असं आहे की त्याच्यात दोघांच्या बाबतीत आमचा खऱ्या अर्थाने काही संबंध नाही. नगर जिल्ह्यातली जी जागा दक्षिणेची ती राष्ट्रवादीकडे पूर्वी होती. कालच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये 6 विधानसभेपैकी 2 जागेवर राष्ट्रवादीचे आमदार निवडून आले. राहिलेल्या 4 जागेवर काँग्रेसपेक्षा आमच्याकडे मतं जास्त होती आणि त्यामुळे साहजिकच ही जागा काँग्रेसची नाही, ती राष्ट्रवादीची आहे. तसा निर्णय काँग्रेसने मान्य केलेला होता. असं असताना ही जागा मलाच हवी आहे असं कोणीतरी म्हणत असेल तर तो वाद हट्ट काँग्रेसने पुरवा आम्हाला शक्य नव्हतं. त्यावेळी आम्ही आमची भूमिका घेतली आणि मला सांगण्यात आलं त्यावेळेला जो उमेदवार होता त्याने याच घरी आले, भेटायला आले आणि त्यांनी सांगितलं की मी लढवणार आहे, तुम्ही दिली नाही तरी मी लढवणार आहे. आम्ही म्हणले ठीक आहे, पक्षाने दिली नाही तरी लढवायचा तुमचा निर्णय असेल तर मी काही बोलू शकत नाही, माझ्या शुभेच्छा आहेत तुम्हाला. असा दुसरा प्रश्न तुम्ही माझी रस्ता काढला. आमचे सहकारी होते अनेक वर्ष, मंत्रिमंडळात मंत्री होते, राज्याचे उपमुख्यमंत्री होते, आमच्या पक्षाने मान्य केलं त्यांना. नंतर पुन्हा मुख्यमंत्री होते. लोकसभेला त्यांची जायची इच्छा झाल्या, मी माझ्यातनं खासदार सिटिंग होतो, मी जागाची शोधली, मी उभं राहिलो नाही, त्यांना तिकीट दिलं, त्यांना निवडून यायला मदत केली. याही वेळेला तुम्ही उभा राहा असा विजयदादांना आमचा आग्रह होता. तुम्ही आता तिकीट द्यायला काही अडचण नाही हे आम्हाला स्वच्छ त्यांना सांगितलं. पण त्यांचं पुत्रप्रेम हे अधिक महत्त्वाचं होतं. त्यांच्या पुत्राला आम्ही विधान परिषदेत घेतलं, त्यांना राज्यसभेत घेतलं, सवर्ण महाराष्ट्राच्या तरुणांच्या संघटनेचं प्रमुखपद त्यांच्याकडे दिलं. त्यामुळे त्यांना योग्य प्रकारचं सहकार्य करण्याची भूमिका आम्ही घेतलेली होती आणि विजयदादांना सुद्धा खासदारकीला उभं करायला आमचा पूर्ण पाठिंबा होता. पण त्यांना शेवटी चिरंजीव जे सांगतील तेच महत्त्वाचं वाटलं आणि त्यांनी कदाचित हा निर्णय घेतला असेल, त्यांचा व्यक्तिगत हा निर्णय. पण मी त्यातला दुसरा भाग बघतो की तुम्ही निर्णय घेतला असाल
तुम्ही निर्णय घेतला तो योग्य नाही याच्यात माझ्या मनात काही शंका नाही. पण त्याच्या आधी अनेक वर्ष ते जीवाभावाने आमच्यावर राहिले. मी ते स्मरण ठेवेल. हे चुकीचा जे निर्णय घेतला त्याची चर्चा कधी करणार नाही. सर, नगरमध्ये नरेंद्र मोदींची सभा आहे आणि आता चर्चा अशी आहे की त्या नगरच्या सभेत राधाकृष्ण विखे पाटील आणि विजयसिंह मोहिते पाटील दोघेही काँग्रेस सोडून म्हणजे राष्ट्रवादी सोडून भाजपमध्ये प्रवेश करतायत. असं माझ्या वाचण्यात आलं. पण मला त्याच्यात काही आश्चर्य वाटत नाही. मला काळजी फक्त मोदींची वाटते. कारण मोदीसारखे म्हणतात की महामिलावट मिलावट मिलावट. आता ही मिलावट होणार आहे का नाही हा प्रश्न उद्याच्या मोदींना विचारला काही लोकांनी तर त्याची उत्तरं द्यावी लागतील. त्यामुळे त्यांची अडचण होईल आणि त्यामुळे मला त्यांची चिंता वाटते. सर, पार्थ पवारांच्या उमेदवारीला घेऊन तुमचा नाईलाज झाला? अजिबात नाही. त्या मतदारसंघात आम्ही सतत हरलो आहे. या वेळेला तिथं आमच्याकडे तसं स्ट्रॉंग कॅन्डिडेट नव्हता. आमच्या सहकार्याने त्या मतदारसंघात शेतकरी कामगार पक्ष रायगड जिल्हा हा अत्यंत महत्त्वाचा घटक आहे आणि तिथल्याच सहकाऱ्यांशी आम्ही बोललो. त्यावेळी त्यांनी हेच आम्हाला सांगितलं की इथं आपल्याला यश आलेलं नाही. आता यावेळी यश यायचं असेल तर आपण काहीतरी वेगळा प्रयोग केला पाहिजे. शक्यतो तुमच्या आडनाव नाव असलेला तुमच्या घरातला एखादा उमेदवार दिला तर आपण ट्रायल घेऊ. तिथं काही त्याची अपेक्षा नाही. त्यांनी तिकीट मागितलं नाही. त्यांनी काही उभं राहिलं पाहिजे असं हट्ट धरला नाही. पण आज जर तुमच्याकडं प्रभावी कॅन्डिडेट नसेल आणि कदाचित 5 उभं केल्याच्या नंतर जे गुडविल आहे माझ्याबद्दल किंवा कुटुंबाच्याबद्दल त्याचा लाभ होण्याची शक्यता आहे आणि म्हणून ही रिस्क घ्यावी असा आग्रह बहुसंख्य कार्यकर्त्यांनी केला. त्यामधून फारची उमेदवारी आलेली. सर, तुम्ही वेळात वेळ काढून जय महाराष्ट्रांविषयी बोललात त्याबद्दल धन्यवाद. शरद पवार जेव्हा बोलतात तेव्हा खूप सूक्ष्म पद्धतीनं प्रत्येक गोष्टीचं ते विश्लेषण करतात. त्याचा अंदाज ते नेमकं काय बोलतायत हा तेव्हाच लागत नाही. पण जसा जसा वेळ जातो तेव्हा ते नेमकं काय बोलले होते आणि त्यांच्या बोलण्यातून आपण काय संकेत घ्यायला पाहिजे होतं याचं आकलन होतं. अशी ही मुलाखत आजही झालेली आहे. पाहत राहा जय महाराष्ट्र न्यूज.